हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज 23 जुलै 2024 रोजीचा इंडियन एक्सप्रेसमधील एक्सप्लेन्ड या पेजवरती ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत किंवा रिपोर्ट्स आहेत ते आपण पाहतोय. एक्सप्लेन्ड पॉलिसी एक्सप्लेन केलेल्या असतात यामध्ये वेगवेगळ्या. त्यातील हाऊ चिल्ड्रन विन विथ यू विन हा एक डिजिटाइज प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंटने ऑनलाईन व्हॅक्सिनसाठी इंट्रोड्यूस केलेला आहे. एक पोर्टल आहे, ऑनलाईन व्हॅक्सिन पोर्टल. याचा काय उपयोग होणार आहे, ह्याचा उद्देश काय आहे? कोविन हे प्लॅटफॉर्म कोविड काळामध्ये गव्हर्नमेंटनं इंट्रोड्यूस केलं होतं, ज्याद्वारे रजिस्ट्रेशन जे आहेत वॅक्सिन घेतलेल्याचे कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क असा त्याचा फुल फॉर्म जो आहे. तसाच आता डिजिटाइज आणि इंडिव्हिज्युअलाइज इम्युनायझेशनसाठी त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे रेकॉर्ड त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म जे आहे तो लॉन्च केलेला आहे गव्हर्नमेंटनं. जे वॅक्सिन नेटच्या बाहेर काही प्रपोर्शन आहे, ज्यांच्यापर्यंत अजून व्हॅक्सिनेशन इफेक्टिवली पोहोचलं नाही आहे, त्यांना वॅक्सिन नेटमध्ये, वॅक्सिनच्या जाळ्यामध्ये आणण्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट होत आहे. ह्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे बघा, चिल्ड्रन अप टू एज ऑफ 6 years अँड प्रेग्नंट मदर्स आर रजिस्टर्ड ऑन युविन यूजिंग गव्हर्नमेंट ID like Aadhaar and their mobile phone numbers. Upon registration, records of all 25 shots given to a child and the 2 given to pregnant mothers can be added. म्हणजे टोटल 27 वॅक्सिनचा रेकॉर्ड याच्यामध्ये राहणार आहे. यामुळे काय होणार आहे की इफेक्टिवली चेक ठेवता येणार आहे. प्रत्येक डोस जो आहे तो त्याची डेट, त्याबद्दलची माहिती जी आहे ती अपडेट केली जाणार आहे, ज्यामुळे मदत होणार आहे की वॅक्सिन जे आहे ते चुकू नये. झिरो वॅक्सिन किंवा झिरो डोस नावाची संकल्पना आहे की ज्यांना आत्तापर्यंत कुठलाच डोस मिळाला नाही, जे गरजेचे आहेत वेगवेगळे आजार रोखण्यासाठी, असे काही जे नुकतेच जन्मलेले नवजात बाळं जे आहेत त्यांच्यासाठी ही पॉलिसी जी आहे किंवा हे पोर्टल जे आहे ते आणलेलं आहे. त्यांचे डोस जे आहेत ते चुकू नयेत. असे काही नवजात बालक आहेत की ज्यांना कुठलाच डोस मिळत नाही, त्यासाठी झिरो डोस अशी संकल्पना जी आहे ती WHO आणि युनिसेफ यांनी राबवलेली आहे. आणि त्यांनी दाखवलेलं आहे की 93% मुलांपर्यंत वॅक्सिन पोहोचतं, पण उरलेले जे 7% आहेत त्यांच्यापर्यंत वॅक्सिन पोहोचत नाही आणि त्यांना कुठलाही डोस मिळत नाही. तर ते झिरो डोस असं त्याला म्हटलं जातं, ज्यांना कुठलाही डोस मिळालेला नाही आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही पॉलिसी जी आहे ती महत्त्वाची आहे. डिजिटल व्हॅक्सिन सर्टिफिकेट याच्यामध्ये इश्यू केलं जाणार आहे. दुसरा जो यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे की कोण याच्यामध्ये ड्यू आहेत, ज्यांना हे वॅक्सिन मिळणं काही कालावधीमध्ये मिळणार आहे, असे ड्यू असलेलीची लिस्ट तयार होणार आहे आणि ऑटोमॅटिकली ती तिथल्या आशा वर्कर वगैरे यांच्यापर्यंत ती जाणार आहे की जेणेकरून त्यांना त्याचा बेनिफिट होईल. तसंच जे पॅरेंट्स आहेत त्या बालकाचे, त्यांना SMS सुद्धा जाणार आहे की तुमचा डोस ड्यू आहे वगैरे. वन्स द डाटाबेस मॅच्युअर्स यू विन अलाउ द गव्हर्नमेंट टू स्टडी मायक्रो ट्रेंड्स. यामुळे काय होतं आहे, कुठे इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम्स होतात ते पण कळणार आहेत. याचा अजून जो दुसरा फायदा आहे तो इथे दिलेला आहे बघा, रजिस्टर्स ऑल बर्थ्स याच्यावरती रजिस्टर होणार आहेत. 3 वॅक्सिन अगेन्स्ट पोलिओ, हेपॅटायटिस B अँड ट्युबरक्युलोसिस ॲडमिनिस्टर्ड ॲट बर्थ ते रजिस्टर होणार आहेत. चाइल्ड्स बर्थ वेट अँड एनी फिजिकल डिफॉर्मिटीज ऑब्झर्वड ॲट बर्थ, हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे, जेणेकरून पुढे त्या बालकाचं आरोग्य जे आहे त्याचा ट्रॅक ठेवता येईल, त्याच्यावरती लक्ष ठेवता येईल. द आयडिया इज टू इव्हेंच्युअली कनेक्ट ऑल डिजिटल रेकॉर्ड्स थ्रू आभा, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ID. याला जोडल्यानंतर त्या कुठल्याही दवाखान्यामध्ये गेल्यानंतर हे आभा कार्ड दाखवल्यानंतर त्याचा एक पूर्ण रेकॉर्ड जन्मापासूनचा जो आहे तो डॉक्टरांना उपलब्ध होईल, जेणेकरून त्याला कुठलीही ट्रीटमेंट देण्यासाठी
त्यांना उपयोग होऊ शकतो. युविन विल ऑल्सो बी लिंक टू द गव्हर्नमेंट्स एक्झिस्टिंग ई-विन काय आहे तर इलेक्ट्रॉनिक जे म्हटलेलं आहे व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क जे आहे इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क ज्याचा उपयोग कोविनमध्ये आपण केला होता. प्लॅटफॉर्म फॉर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ट्रॅक्स ऑल व्हॅक्सिन व्हायल्स फ्रॉम लार्ज सेंट्रल स्टोअर्स टू इच व्हॅक्सिनेशन साईट इन द कंट्री. म्हणजे वॅक्सिन कुठे जातात आहेत कुठे त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आहे व्हायल्सचं किंवा त्या बॉटल्सचं त्याचा ट्रॅक त्याच्यामध्ये ठेवल्या जाणार आहे. रिअल टाईम टेम्परेचर त्याची ह्युमिडिटी वगैरे व्हायलची जेणेकरून त्याचा मिसयूज किंवा त्याचं आपण बघितलं होतं की कोविडच्या काळामध्ये अनेक व्हायल्स ह्या एक्सपायर झाल्या होत्या किंवा त्याची मुदत संपली होती. तसं होऊ नये म्हणून त्याच्यावर ट्रॅक ठेवणं याच्यासाठी ई-विन जे नेटवर्क आहे ते आपल्याला कामाला येणार आहे. हा डिजिटल प्लॅटफॉर्मचा जो उपयोग आहे हाऊ विल युविन हेल्प विथ इम्युनायझेशन हा मुद्दा इथे त्यांनी दिलेला आहे. रिमाइंडर्स दॅट युविन विल फर्निश टू पॅरेंट्स आपण हा मुद्दा म्हटलेला आहे की त्यामुळे त्यांना आठवण होईल आणि ते इफेक्टिवली त्याचा डोस देतील. एन्श्युअर पोर्टेबिलिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चिल्ड्रन हू हॅव रिसिव्ड देअर फर्स्ट वॅक्सिन इन वन विलेज सिटी कॅन रिसीव्ह द रेस्ट ऑफ द डोसेस एल्सवेअर इन द कंट्री. मिसमॅनेजमेंट त्याच्यामधलं जे कुठे दिला आहे कोणता दिला आहे हे नीट जर त्याची नोंद नसेल किंवा त्याचं हे नसेल तर कळायचं नाही डॉक्टरांना आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वॅक्सिन मिस व्हायचे किंवा दिले जायचे नाही आणि त्याच्यामुळे नुकसान व्हायचं तर तो होणार नाही हा एक मुद्दा आहे. पोर्टल माईट हेल्प रिड्यूस एरर्ससुद्धा चुका ज्या आहेत मानवी चुका त्या टाळू शकतात. आशांना त्याच्याबद्दलचा रेकॉर्ड मिळेल आणि त्यातून कुठलं वॅक्सिन द्यायचं राहिलं ते एक्झॅक्टली कळेल. वेळेच्या आधी देण्यापासून सुद्धा ते रोकेल असं त्याच्यामध्ये अपडेट त्याच्यामधले जे आहेत. इंडिव्हिज्युअलाइज डिटेल्स ऑफ चाइल्डहूड इम्युनायझेशन अक्रॉस द कंट्री हा जो मुद्दा त्याच्यामध्ये म्हटलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा त्याच्यासाठीचा मुद्दा आहे. झिरो डोस हा जो संकल्पना आहे ही संकल्पना आपण बघितली की त्याच्यामध्ये दोज हू हॅव नॉट रिसिव्ड एनी व्हॅक्सिनेशन असं जो म्हटलेलं आहे. इन इंडिया द कव्हरेज ऑफ द फर्स्ट डोस ऑफ डिप्थेरा पर्टुसिस आणि टिटॅनसचं जे म्हटलेलं आहे कंटेनिंग व्हॅक्सिन इज टेकन ॲट द प्रॉक्झी ऑर फॉर झिरो डोस चिल्ड्रन. त्यांनी जो डाटा दिलेला आहे त्याच्याबद्दलचा तो याच्यामध्ये दिलेला आहे की कुठे हे झिरो डोस वगैरे जो त्याचा जो मिळत नाही अनेकांना किंवा ते वॅक्सिन नेटच्या बाहेर राहतात त्याबद्दलचा. तर युविन हा शब्द जो आहे तो कसा आलेला आहे तर यामधला जो यू आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे तो आणि विन हा जो शब्द आहे तो वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क याच्याशी जोडलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे युविन जे आहे ते मुलांच्या वॅक्सिनेशनच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं पोर्टल. आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जाऊ शकतात की वॅक्सिनेशनमध्ये कोणत्या पॉलिसीज आणलेल्या आहेत काय डिजिटायझेशन त्याच्यामधलं झालेलं आहे ऑनलाईन वॅक्सिन पोर्टल त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरांमध्ये लिहिण्यासाठी हा डाटा जो आहे तो महत्त्वाचा असू शकतो. धन्यवाद.